एकतर माननीय एकनाथ शिंदे साहेब हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं दिल्लीचं, त्याच्यामुळं आपल्या शिवसेनेच्या खासदारांना भेटण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले होते आणि ते ज्यावेळी अधिवेशनासाठी जातात त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भेट घेतात, अमित शाह साहेबांची भेट घेतात, तशा पद्धतीची त्यांनी भेट घेतलेली आहे. आता तुम्ही जे ऑपरेशन कुठचं म्हणताय हे माझ्या तर ऐकिवात नाही. त्याच्यामुळं साहेबांची भेट जी होती ही खासदार महोदयांबरोबर होती, खासदारांची चर्चा होती. महाराष्ट्राच्या विकासासाठी खासदारांनी काय भूमिका घेतली पाहिजे हे मार्गदर्शन माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि जसं दरवर्षी किंवा दर अधिवेशनाला ते जातात आणि मोदी साहेबांना भेटतात त्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना ते भेटले आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांनी स्पष्ट भूमिका केली की शिवसेनेची पूर्ण ताकद देशभरामध्ये ही NDA म्हणून माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी उभी आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही विधायक गोष्टी या भारतामध्ये केलेल्या आहेत त्याच्यावर राहुल गांधी आणि काँग्रेस पार्टी ही कायमस्वरूपी आक्षेप घेते. त्याच्यावर देखील टीका माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काल दिल्लीमध्ये केली. त्याच्यामुळं एकनाथ शिंदे साहेब हे खासदारांना भेटायलाच दिल्लीमध्ये गेलेले होते आणि त्याचं औचित्य साधून त्यांनी नरेंद्र मोदी साहेबांची देखील भेट घेतली. त्यामुळे कुठेतरी राज्यातल्या नवीन चेहऱ्यांना काही संधी दिली जाणार आहे का, होणार आहे का? मी नक्कीच दिल्लीमध्ये होतो का आज पहाटेपर्यंत, परंतु मी ज्या कामाला गेलो होतो तिथं कुठं टायगर ऑपरेशन चालू आहे किंवा कोण म्हणलं मी पिंजरा घेऊन गेलो असं काही मी घेऊन गेलो नव्हतो. मी आमच्या डिपार्टमेंटच्या संदर्भात आणि आमच्या संघटनात्मक बाबीच्या संदर्भामध्ये जी बैठक लावलेली होती त्या संदर्भात मी गेलेलो होतो. त्याच्यामुळे टायगर ऑपरेशन कुठं चालू आहे, कसं चालू आहे याची सध्या तरी मला काही कल्पना नाही. अशी की ठाकरेंचे काही खासदार तुमच्या पक्षाशी किंवा तुमच्या नेत्यांशी कनेक्ट आहेत तर भविष्यात किंवा काही दिवसांत नाही, मला ठाकरेंचे किंवा UBTच्या शिवसेनेच्या खासदारांबद्दल मला माहीत नाही, पण काँग्रेसचे अनेक लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत खासदार. त्याच्याबद्दल असं म्हणजे काय लपून ठेवण्यामध्ये काय अर्थ नाही. परंतु साहेबांचा जो दौरा होता दिल्लीचा हा 100% खासदार महोदयांना भेटण्यासाठी होता आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खासदारांनी कशा पद्धतीनं NDAला पूरक भूमिका घ्यावी सभागृहात याचं मार्गदर्शन साहेबांनी केलं. आणि मी परत एकदा सांगतो की नरेंद्र मोदी साहेबांना भेटणं, अमित शाह साहेबांना भेटणं हे अर्थसंकल्पामध्ये गेल्यानंतर हे खरोखरच साहेबांना ते भेट देत असतात आणि त्या भावनेतनं ते भेटलेले आहेत. याच्यामध्ये टायगर ऑपरेशनसाठी माननीय शिंदे साहेब हे तिकडे गेलेले नाहीत आणि टायगर ऑपरेशन शिंदे साहेबांना राबवावं लागत नाही. शिंदे साहेबांनी जे मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे, त्याच्यामुळे समोरचे लोक आपणहून शिंदे साहेबांकडे येतात. राहुल शेवाळे नाराज आहेत, त्याच्यासाठी तुम्ही त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पण मध्यस्थी करतात अशी पण चर्चा? नाही, पहिली गोष्ट राहुल शेवाळे हे माजी खासदार आहेत, शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. ते कुठेही मायनसमध्ये देखील नाराज नाहीत. त्याच्यामुळं असा गैरसमज पसरवण्याची काही गरज नाही. ते काल माझ्यासोबत होते. भाऊ चौधरी आमचे संघटनेचं काम करणारे माझ्यासोबत होते. त्याच्यामुळे आम्हाला संघटनात्मक काही चर्चा करायची होती, ती देखील दिल्ली स्तरावर झाली. वेगवेगळ्या राज्यांमध्ये शिवसेनेचं जे विस्तारीकरण करायचं आहे त्याच्यामध्ये दिल्लीमध्ये बैठक झाली. त्याच्यामुळं राहुल शेवाळे हे नाराज नाहीत. उलट राहुल शेवाळेने मोठ्या मनानं पुन्हा एकदा संघटनेचं काम करायला सुरुवात केलेली आहे आणि भविष्यामध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यासाठी राहुल शेवाळे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नक्की प्रयत्नशील आहेत. कुठेही ते नाराज नाहीत. संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या बाबतीत नेमकं काय ठरणार आहे, कारण का बराच तिथला गोंधळ समोर येतोय भाजपने? नाही, छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक निश्चित आहे की तिथले जे मंत्री महोदय आहेत अतुलजी सावे आणि सन्माननीय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी आमच्या साहेबांची चर्चा केलेली होती आणि त्याच्यामध्ये पहिले 1.25 वर्ष हे शिवसेनेला, त्याच्यानंतर 1.25 वर्ष हे भारतीय जनता पार्टीला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा 1.25 वर्ष शिवसेनेला आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला असा फॉर्म्युला देखील ठरलेला होता. मी स्वतः शेवटची 15 मिनटं असेपर्यंत माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या संपर्कामध्ये होतो. अतुल सावे साहेबांना फोन करण्याचा मी प्रयत्न करत होतो, त्यांनी काय आमचा फोन उचलला नाही. परंतु ठीक आहे, त्यांनी त्यांच्या मेजॉरिटीवर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा फॉर्म भरल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आपण महायुतीमध्ये आहोत म्हणून कुठेही आम्ही फॉर्म भरला नाही. परंतु अगदी जबाबदारीनं सांगतो की जर शिवसेनेनं फॉर्म भरला असता तर तिथे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेनेचा झाला असता. परंतु महायुतीमध्ये कुठेही कटुता येऊ नये प्रदेशाध्यक्षांनी आणि अतुल सावेंनी सांगितलेलं असताना देखील तिथं भारतीय जनता पार्टीचा फॉर्म भरला गेला. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आम्ही घेतलेली भूमिका ही महायुतीच्या दृष्टीनं पोषक आहे आणि म्हणून
कदाचित अतुल सावे साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील. रवींद्र चव्हाण साहेबांनी नंतरच्या टप्प्यामध्ये मला असं सांगितलं होतं की मुख्यमंत्री मोदयांशी देखील चर्चा ते करणार आहेत, परंतु कदाचित वेळ मिळाला नसेल, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आक्षेप मला घेण्याचा अधिकार नाही. पण तिथं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेनेचा करण्याच्या संदर्भामध्ये अतुल सावे साहेबांनी आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी शब्द दिला होता आणि दोन्ही फॉर्म भाजपचे भरले गेल्यामुळं आमच्याकडनं महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा नको म्हणून आम्ही फॉर्म देखील भरला नाही. आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका पण घेतली. इतकं सगळं हे होत असताना प्रत्येक वेळेला तुम्हालाच का माघार घ्यावी लागतं? जर भाजप त्यांच्या भूमिकेवरती ठाम असते इतर निवडणुकांमध्ये आणि सगळ्या याच्यामध्ये, प्रत्येक वेळेला शिवसेनेच का माघार येते? ही नरमाईची भूमिका नाही, समंजसपणाची भूमिका आहे. नरमाईची भूमिका आपण म्हणणार नाही. आता शेवटी कसं आहे की रायगडमध्ये देखील महायुती टिकण्यासाठी शिंदेसाहेबांनी एक पाऊल उचललं. त्याच्यानंतर कोल्हापूर असेल, अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं झालं. इव्हन परभणीमध्ये देखील मी सांगतो, परभणीमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आमदार आहेत राजेशजी विटेकर यांच्या बैठका शिवसेनेच्या लोकांबरोबर झाल्या. तिथं देखील उपाध्यक्षपद आम्हाला द्यायचं ठरलं होतं, परंतु अचानक ठीक आहे काही घडामोडीमुळं काही त्याच्यामुळं कदाचित स्वतःच्या नातेवाईकांना पद मिळाल्यामुळं असेल, तिथं देखील आम्हाला विश्वासात न घेता बाजूला ठेवण्यात आलं. तिथं देखील आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तटस्थ राहण्याची भूमिका याचा अर्थ माघार होत नाही. तटस्थ राहण्याची भूमिका याचा अर्थ समंजसपणा आहे आणि तो समंजसपणा हाच आहे की ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही NDA म्हणून काम करतो, तिथं आमच्या कुठच्याही वागण्यानं महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू नये ही भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची असते आणि त्याच पद्धतीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही फॉर्म न भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचं अनेकदा भविष्य पाहणारे आणि अनेक सेलिब्रिटींचं सुद्धा भविष्य पाहणारे स्वयंघोषित ज्योतिष अशोक कारत यांना अटक करण्यात आलेली आहे. बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली. एका महिलेला नाही, पहिली गोष्ट अशी आहे की असे अनेक लोक भेटत असतात, आपल्याला देखील भेटतात, आम्हाला देखील भेटतात, फोटो देखील निघतात, पण याचा अर्थ त्यांच्या सल्ल्यानं आम्ही चालतो अशातला होत नाही. एखाद्या व्यक्तीनं जर चुकीचं काही केलं असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळे एखाद्यानं वाईट कृत्य केल्यानंतर त्याचा समर्थन शिवसेना म्हणून आम्ही कोणी करणार नाही, हीच एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका असते. सर हिंदी में जानना चाहिए, UCC को लेकर आज विधान परिषद में कई मुद्दा उठाया है, UCC कानून लाने की बात की है, कैसे देखती है शिवसेना, क्या इसको समझती है? नहीं, ये कानून लाने के लिए हमारे मुख्यमंत्री देवेंद्र जी, हमारे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब और हमारे दूसरे उप मुख्यमंत्री माननीय सुनेत्रा वहिनी ये सक्षम है. इसके बारे में वो चर्चा करेंगे और इसके आगे जाके जो कुछ करना है वो तीन नेता लोग फाइनल करेंगे. सर, ऑपरेशन टाइगर की का जिक्र हो रहा है, कितनी हकीकत, कितना फसाना, अगर आप थोड़ा बयान करें. नहीं, ऑपरेशन टाइगर की जो बात चल रही है वो मुझको पता नहीं है. कल मैं दिल्ली में था, सुबह 4 बजे तक मैं दिल्ली में था, लेकिन हमारा जो संगठन है दिल्ली के बाहर करने वाले जो हम हैं, जो प्रदेश हम हैं, उनके सब लीडर लोग दिल्ली में आए थे. वहाँ का संगठन कैसा होना चाहिए, उस प्रदेश में जाके संगठन की पदों की संख्या कितनी होनी चाहिए, ये मीटिंग हमारी एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में श्रीकांत शिंदे साहब की उपस्थिति में हुई. इसलिए टाइगर ऑपरेशन करने के लिए हम दिल्ली में थे, ऐसी बात नहीं है. और शिंदे साहब को टाइगर ऑपरेशन करने की भी ज़रूरत नहीं है. शिंदे साहब ने जो 3 साल में जब वो CM थे, जो विश्वास महाराष्ट्र के जनता के ऊपर उन्होंने दिखाया है और जनता ने उनके ऊपर दिखाया है, तो लोग प्रवेश के लिए आ रहे हैं, हमको प्रवेश करने के लिए जाने की ज़रूरत नहीं है. सर, राहुल कितने लोग हैं जो आप लोग? नहीं, मुझको मालूम टाइगर ऑपरेशन कहाँ चल रहा है, दिल्ली में चल रहा है, चेन्नई में चल रहा है, हैदराबाद में चल रहा है, ये मुझको मालूम नहीं. अगर चल रहा है तो पूरा होने के बाद आपको पता चलेगा. राहुल शेवाली जी नाराज हैं, आप उनको बनाने की कोशिश कर रहे हैं. नहीं, राहुल शेवाली जी नाराज़ नहीं है. राहुल शेवाली जी मेरे साथ दिल्ली में थे, साहब से मिले, माननीय श्रीकांत शिंदे साहब से मिले. मैंने आपसे जो अभी बात की कि महाराष्ट्र जो अपना राज्य है उसके बाहर संगठन जो बढ़ाना चाहिए, उसके बारे में हमारी कल रात मीटिंग थी. उस मीटिंग में राहुल शेवाली जी भी शामिल थे. सर, उद्या गुढीपाडवा है, UBT के सांसद या कांग्रेस के सांसद क्या संपर्क में आपके हैं, क्या कुछ वो जुड़ना चाहते हैं, इसमें कुछ क्या बात और गुंजाइश चल रही है? जो हमारे अपोजिशन पार्टी है उसमें से बहुत लोग हमसे जुड़ना चाहते हैं. जब जुड़ेंगे तब यादी हम डिक्लेयर करेंगे. दूसरा सर, UCC को लेके अभी जैसे कहा जा रहा है, मैंने बोला ना, UCC को लेकर जो निर्णय लेना है वो माननीय मुख्यमंत्री और पूरी टीम लेगी. तो ये सत्र में कुछ उसके ऊपर बिल या कुछ नहीं, उसका निर्णय खुद हमारे 3 लीडर करेंगे.
माननीय देवेंद्र जी, माननीय शिंदे साहब और सुनेत्रा बहनी। इसके अलावा सर नहीं, इसके अलावा सर गुड़ी पड़वा के बाद थोड़ा सा ये कि फिलहाल जो एलपीजी गैस सिलेंडर की किल्लत को लेकर स्थिति है, ऐसा कहा जा रहा है कि स्थिति है कि जो मिल्क पैक जो बनता है, दूध पैकेट जो बनता है, वो भी बनाने के लिए नहीं, इसके बारे में गवर्नमेंट ने एक गाइडलाइन जारी कर दी है। उसमें किस सेक्टर को कितना गैस देना चाहिए वो आइडेंटिफाई किया है और उस धरती पर ही वो गैस दिया जाएगा। ठीक है सर, दूध पैक करने के लिए क्या नहीं, मुश्किलें आ वो सकती हैं? इंडस्ट्री उसमें शामिल है। हाँ बोलो सर, गुढीपाडवा आहे, तुमचा संकल्प काय नवीन वर्षाचा पहिला सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या मराठी बंधू भगिनींना, देशातल्या मराठी बंधू भगिनींना आणि जगातल्या मराठी बंधू भगिनींना मी मनपूर्वक मराठी भाषेचा मंत्री म्हणून शुभेच्छा देतो। मराठी भाषा ही सातासमुद्रापलीकडे जावी, सातासमुद्रापलीकडे जाऊन तिचं जतन आणि संवर्धन व्हावं, हाच या वर्षातला आमचा संकल्प आहे आणि तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून जगातलं पहिलं मातृभाषेचं जागतिक वैश्विक केंद्र आम्ही लंडनला करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचं उद्घाटन आम्ही 2 महिन्यामध्ये करणार आहोत।